घर हा माझ्यासाठी ना अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे एकतर. म्हणजे मी तासनतास बोलू शकते त्याच्यावर आणि मला काय फिलिंग्ज आहेत घराविषयी, घर या टॉपिक विषयी असं मी खूप वेळ बोलू शकते. पण हे माझं पहिलं घर नाहीये. याच्या आधी मी माझ्या आईसाठी एक घर घेतलं होतं. कारण पुण्यातनं जेव्हा मी पुण्यात गेलो होतो मुंबईचं सगळं सोडून, तिला फार ओढ होती मुंबईची, फारच ओढ होती. तिचं असं होतं की मला काही करून मला परत मुंबईला जायचं. ती खूप रडायची. लहानपणी तिला मी खूप रडताना पाहिलंय की मला कुठे पुणे तेव्हा जस्ट एक आपण म्हणतो ना इव्हॉल्व्ह होत होतं. 1994ची ही गोष्ट आहे आणि जस्ट इव्हॉल्व्ह होत होतं. आम्ही कोथरूडला राहत होतो. आजही आमचं ते घर आहे. पण तिला जी मुंबई सोडून तिला तिकडे जावं लागलंय ना, मी खूप तिला रडताना बघितलंय. मी ना लहानपणी तिला असं नेहमी म्हणायचे, मी तुला घेईन हा मुंबईत घर, घेईन हा मम्मी, तू काळजी नको करू. सो मी जेव्हा पहिलं घर घेतलं आणि ते तिचं अत्यंत लाडकं घर आहे. फार मोठं घर नाही, अगदी 1 BHK आहे. पण की एक असतं ना बाई की आपल्याकडे EMI द्यायचे पैसे असतील की नाही, डाऊन पेमेंट द्यायचे पैसे असतील की नाही, या भीतीने मी एक छोटंसं घर घेतलं की बघू आधी छोटीशी उडी मारून तर बघूया. त्यानंतर अर्थात माझं आणि हिमांशूचं घर आहे आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की कुठेतरी मला माझं एक घर घेणं खूप गरजेचं आहे, जिकडे माझी बहीण येऊ शकते, जिकडे माझी मुलं येऊ शकतात, म्हणजे माझा भाचा, माझी भाची. पण ते एक होतं की मला एक तर घर, जर का माझ्याकडे खूप पैसे असते तर मी खूप घरं घेतली असती. पण एक साधारण 12 वर्षांनी मी आता पुन्हा एकदा हे घर घेतलं आणि जेव्हा मी हे घर घेतलं तेव्हा माझं असं होतं की मला एक असं घर घ्यायचंय ज्याच्यामध्ये माझा EMI इतका नाही असायला पाहिजे की मी त्या EMI साठी काम करते. आणि ते मला असं वाटतं की कुठेतरी ना प्रत्येक मुलीने, आणि कारण आपण सुपर सखी बद्दल बोलतोय, हे मी खास मुलींसाठी सांगेन की स्वतःसाठी घर घेणं ना ही एक अत्यंत इमोशनल आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स देणारी गोष्ट असते. आणि तुम्हाला इतकं भारी वाटतं ना यार, इतकं भारी वाटतं. ती एक जी फिलिंग असते ना की हे माझं आहे यार, हे मी कमवलंय यार, ती फिलिंग फार भारी असते. आणि मला असं वाटतं की जर तुमच्याकडे, आणि हे बघ मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणून मी एवढी घरं करू शकले असं नाहीये. कुठलीही मुलगी आज तिने मनात आणलं ना तर ती 1-2 वर्षात घर घेऊ शकते. अगदी मनापासून सांगते. हे बघ, मुंबईत घर घेणं खूप कठीण आहे, मला अगदीच मान्य आहे. पण घर ही गोष्ट तुम्ही घेऊ शकता. थोडंसं लांब घेऊ शकता, थोडंसं छोटं घेऊ शकता, व्हॉट एव्हर सूट्स युअर रिक्वायरमेंट्स किंवा तुमचं फायनान्शियल स्टेटस. पण ती गोष्ट फार भारी आहे यार.